नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर गिरणी कामगारांच्या 2521 घरांच्या सोडतीचा म्हाडाला विसर पडलेला आहे असं वाटतंय। कारण 2020 पासून ही जी सोडत आहे ती रखडलेलीच आहे, तर MMRDA ही उदासीन आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भाडे तत्वावरील प्रकल्पाअंतर्गत गिरणी कामगारांच्या सोडतीसाठी 2020 मध्ये रांजनोळीसह अन्य 2 ठिकाणची एकूण 2521 घरे उपलब्ध झाली होती। मात्र अद्याप या घरांसाठी सोडत काढण्यात आलेली नाही। एकीकडे म्हाडाच्या मुंबई मंडळाला या सोडतीचा विसर पडला आहे, तर दुसरीकडे दुरुस्तीचे काम पूर्ण करून रांजनोळीतील 1244 घरांसह 2521 घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे वर्ग करण्याबाबत MMRDA उदासीन आहे। या दोन्ही यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे गिरणी कामगार हक्काच्या घरापासून दूर वंचित राहिले आहेत। 2.25 लाख गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे शक्य नाही। त्यामुळे राज्य सरकारने MMRDAच्या भाडे तत्वावरील गृह प्रकल्पातील 50% घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवली आहेत। त्यानुसार मुंबई मंडळाला MMRDA कडून कोन पनवेलमधील 2418 घरे उपलब्ध झाली असून या घरांसाठी 2016 मध्ये सोडत काढण्यात आली। या सोडतीनंतर 2020 मध्ये रांजनोळी, रायचूर आणि कोल्हे येथील भाडे तत्वावरील प्रकल्पातील 2521 घरे उपलब्ध झाली। मात्र या घरांसाठी अद्याप सोडत काढण्यात आलेली नाही। सुरुवातीला ही घरे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी करोना अलगीकरणासाठी घेतलेल्या आणि ती परत करण्यास विलंब झाल्याने सोडत रखडली। रांजनोळीतील ही घरे जिल्हाधिकाऱ्यांकडून MMRDAच्या ताब्यात आल्यानंतर त्यांची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। या मागणीवरून म्हाडा आणि MMRDAत वाद निर्माण झाल्याने सोडत रखडली होती। महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी दुरुस्तीचा वाद मिटवला आणि MMRDAने घरांच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली। परंतु दुरुस्ती मात्र अपूर्णच। याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना विचारले, मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही। घरांची दुरुस्ती पूर्ण न झाल्याने ती आम्हाला मिळालेली नाही। आम्ही MMRDA कडे पाठपुरावा करीत आहोत। आता लवकर पुन्हा याविषयी MMRDA कडे विचारणा करण्यात येईल, असे मंडळातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले। आम्ही पाठपुरावा करून कंटाळलो। रांजनोळीतील घरांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करून यासह इतर ठिकाणची 2521 घरे म्हाडाला वर्ग करावी, अशी मागणी आम्ही कित्येक महिन्यांपासून MMRDA कडे करीत आहोत। यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना भेटत आहोत, पाठपुरावा करीत आहोत, पण MMRDAचे अधिकारी काहीही उत्तर देत नाहीत। त्यामुळे आम्ही आता कंटाळलो असून हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे गिरणी कामगार संघर्ष समितीचे सदस्य प्रवीण येरुणकर म्हणाले। तर आता मला सुद्धा सारखे प्रश्न विचारले जातात की ही लॉटरी कधी येणार आहे, 2521 घरांची लॉटरी कधी येणार आहे। तर हीच अपडेट मला या लॉटरीबद्दल द्यायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।